एक राजा आपल्या प्रधानाला आदेश देतो, राज्यामध्ये दौंडी द्या. उद्या सकाळी जोही नागरिक राजदरबारात येऊन ज्याही वस्तूला सजीव असो की निर्जीव हात लावेल ती वस्तू त्याची होईल. प्रधान आदेशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये दौंडी देतो. दौंडी ऐकल्यानंतर राज्यातले नागरिक वेगवेगळा विचार करतात. कुणी म्हणतं आम्ही सोन्याला हात लावणार, कुणी म्हणतं चांदीला लावणार, कुणी म्हणतं हिऱ्याला लावणार. स्त्रिया म्हणतात आम्ही आभूषणाला हात लावणार. लहान मुले म्हणतात आम्ही खेळण्यांना हात लावणार. कुणी म्हणतं आम्ही चांगल्या जनावरांना हात लावणार. अशी जोरदार चर्चा संपूर्ण राज्यामध्ये रंगते. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजदरबाराच्या दरवाजापाशी खूप मोठी गर्दी जमते. राजा दरबारात येतो, आपल्या सिंहासनावर बसतो आणि दरवाजा उघडण्याचा आदेश देतो. दरवाजा उघडल्याबरोबर संपूर्ण नागरिक जोरात राजदरबारामध्ये घुसतात. सर्वजण सैरावैरा पळतात प्रत्येक वस्तूला हात लावण्याकरता. राजाकडे कुणाचेच लक्ष नसते. राजा सिंहासनावर बसून बघत असतो. तेवढ्यात एक छोटी मुलगी राजाकडे चालत येते. राजाला वाटतं हिला काही हवं काय की, म्हणून राजा विचारतो काय बेटा. तेव्हा ती मुलगी राजाच्या हाताला स्पर्श करते आणि आनंदात म्हणते आता महाराज माझे झाले, आता महाराज माझे झाले. राजा विचारतो काय झालं. तेव्हा ती मुलगी म्हणते महाराज मी तुम्हाला स्पर्श केला, आता तुम्ही माझे झाले. याचाच अर्थ या राजदरबारातील सर्व वस्तू माझ्या झाल्या. राजा विचार करतो, तिच्या बुद्धिचातुर्याचं कौतुक करतो आणि सर्वांना थांबण्याचा आदेश देतो. सर्व लोकांना सांगतो आता तुम्ही कुठलीही वस्तू नेऊ शकणार नाहीत. लोक विचारतात का बरं. तेव्हा राजा म्हणतो या मुलीने मला हात लावला, म्हणजेच मी या मुलीचा झालो आणि या वस्तू माझ्या आहेत, म्हणून या सर्व वस्तू आता या मुलीच्या झाल्या आहेत. तेव्हा सर्व लोक त्या मुलीच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक करतात. मित्रांनो, ही काल्पनिक कथा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण ईश्वराने तयार केलेल्या वस्तू प्राप्त करतो, परंतु ईश्वराला प्राप्त करण्याकरिता किती प्रयत्न करतो हे महत्वाचं आहे. जर आपण ईश्वराला प्राप्त केले तर ईश्वराने बनवलेल्या सर्व वस्तू आपल्याला सहजच प्राप्त होतील. म्हणून प्राप्त करणे आणि प्राप्त करून घेणे यात तेवढाच फरक आहे जेवढा ईश्वराला प्राप्त करायचा आहे. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कॉमेंटमध्ये जरूर कळवा.